खात्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. तुम्ही देखील स्पष्टपणे भूमिका मांडली. एकमेव फक्त बाल कल्याण खात्याला तुमचे पैसे तुमच्या खात्याचे गेले का इतर सुद्धा खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले? नेमकं काय स्पष्टता आहे? त्याचं कारण की फक्त तुम्हीच बोलताय की लाडकी खात्याला पैसे मंत्री बोलत नाही. तुमच्याच खात्याला मुद्दाम टार्गेट केलं जातं किंवा तुमच्याच खात्याला पैसे दिले जात नाहीत. हे बघा, राज्याचं बजेट एकंदरीत 2.5 लाख कोटीचं आहे. त्यामध्ये सामाजिक न्याय विभाग जो आहे त्याला नियमानुसार किंवा कायद्यानुसार 11.8% बजेट हे मिळालं पाहिजे. त्यासाठी जवळपास माझ्या खात्याला यावर्षी 29.5 म्हणजे 29.5 कोटी रुपये हे मिळाले पाहिजेत. मुळात मला मिळाले किती? 22,658 कोटी रुपये. बरं, 22,658 कोटी. त्याच्या पहिलेचं जे बजेट होतं 15,893 कोटी रुपये. त्याच्यामध्ये आता या योजनेमध्ये काय काय टाकलं त्यांनी आता, तर त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 3,960 कोटी रुपये, घरकुल योजनेसाठी 1,485 कोटी रुपये, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 1,320 कोटी रुपये. असे जे पैसे टाकलेले जवळपास 6,765 कोटी रुपये म्हणजे 22,500 कोटीमध्ये हे 6,000 कोटी रुपये म्हणजे 7,000 कोटी जवळपास मायनस झालेले. आणि तसं पाहिलं तर मला या बजेटमध्ये एकूण मिळालेली रक्कम आहे ती 15,893 कोटी एवढीच होते तशी. म्हणून मला माझं जे काय म्हणणं होतं की तुम्हाला या खात्याला जे बंधनकारक आहे, जे नियमानुसार आहे तेवढं बजेट हे तुम्ही दिलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेला आमचा मुळात विरोध नाहीये. ती योजनाच आमचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे. त्याला पैसा दिलाच पाहिजे, वर्ग केला पाहिजे. परंतु ते करताना इतर विभागावर, इतर खात्यावर अन्याय होता कामा नये. जर हा पैसा अशा पद्धतीने जर गेला तर काही योजना ज्या आहेत त्या ठप्प होतील. आताच माझं दायित्व जवळपास 3,000 कोटी रुपयाचं आहे. 3,000 कोटी रुपये मला देणे आहेत. त्याच्यामध्ये ह्या सर्व जर योजनेचा जर अंतर्भाव केला तर ते खातं चालवणं थोडंसं मुश्किलदायक होईल. म्हणून त्यांना मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा महिनाभर पूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याकडे थोडंसं सहानुभूतीपूर्वक विचार करा. जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचा तुम्ही आम्हाला आश्वासित करा. म्हणून मी त्यांना विनंती केली. तसं त्यांना लेखी पत्रही दिलेलं आहे. मी अजितदादालाही बोललेलं आहे. आणि म्हणून काही त्याच्यामध्ये आम्ही बजेटमध्ये, आता हे बजेट आम्ही विधिमंडळामध्ये पास केलंय, आता तुम्हाला काही करता येणार नाही असं नाहीये. तुम्ही देतानाच परिपूर्ण पहिले द्या तर खरं. नियम जो सांगतोय 11.8 दिले पाहिजे, ते दिलेत का? नाही दिलेले. म्हणून माझा त्यांच्यावर हा जो काय आक्षेप आहे की तुम्ही पहिले मला पूर्ण पैसे द्या, त्यातून जे काही पैसे मग नंतर तुम्हाला कपात करायचे असेल, काढायचे असेल ते काढायला मग त्यावेळेला आपल्याला विचार करता येईल. मी यासाठी जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये फेब्रुवारीमध्ये जेव्हा फाईल माझ्याकडे आली होती त्या टायमाला मी त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आपल्याला या खात्यामधून जे दलित, अल्पसंख्याक, ज्या लोकांना जे आपण सुविधा देतोय, अनेक जाती जमाती त्याच्यामध्ये आहेत, आदिवासी विभाग वेगळा आहे, त्यांना सुद्धा तसंच हे बसलेला आहे. म्हणून यांना हे न करता आपण माझ्या खात्यातून पैसे कट करू नये किंवा वळती करू नये असे मी फाईलवर स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे. नाही, तसं काही म्हणता येणार नाही. कारण की आता बघा, एक तुम्ही सर्वांना मान्य करावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजना आली त्याच्यामुळे आज सरकार आलं, सर्व लाडक्या बहिणीने आम्हाला सपोर्ट केला, म्हणून आम्हाला त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाहीये. परंतु या पद्धतीनं नका काढू. इतर अनेक मार्ग आहेत, त्या पद्धतीने जर पैसा द्यावा लागेल. लाडकी बहीण योजनेचे निश्चितच सरकारवर थोडंसं बर्डन आहे, हे सर्वजण मान्य करतात. परंतु त्याच्यासाठी म्हणून त्यांना काही विरोध करण्याचं काही कारण नाही. ही योजना बंद होऊ नये, झाली नाही पाहिजे, त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे, ही आमची सुद्धा धारणा आहे. यापूर्वी पण निधी पडवण्याचा आरोप आहे किंवा आमदार प्रश्न निर्माण करत होते की आम्हाला निधी देत नाही. आता तुम्ही आरोप करताय, नेमकं यामध्ये खरा सफरी मामा कोण आहे? आमदाराला निधी कमी देणे, जास्त देणे हा भाग वेगळा आहे. परंतु खात्याला
जेव्हा खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात हे मी पुन्हा सांगतो, तुम्हाला नियमानुसारच पैसे द्यावे लागतात. नियम सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला पैसे 11.8 हा माझा रेशिओ आहे, त्या रेशिओनेच पैसे मला द्यावे लागतील. हे बंधनकारक आहे. म्हणून अजितदादावर राग काय, शकुनी मामा कोण आहे, हे कोण आहे, हे जे प्रश्न निर्माण करतात काही लोक, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी त्या भानगडीत पडतही नाही. मी माझ्या खात्यापुरतं पाहत असतो. पण जे पैसे आता कमी गेले पण धरली स्टील वर बांधायची पैसे नसल्यावर स्टील पैसे नसले तर अडचण येतीलच ना. आता हॉस्टेलचं आम्ही प्रपोजल आमचे आहेत, आमचे बाकी विद्यार्थ्यांचे आहेत, शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत. आताही आम्ही काही मुलांना पैसे देऊ शकलेले नाहीत, त्यांच्या खात्यात आताही पैसे गेले नाहीत. ते अनेक जण सांगतायत की साहेब आमचे पैसे आणखी खात्यात आले नाहीत. जर निधीला जर थोडासा कट जर बसला तर हा त्रास निश्चित आम्हाला जाणवणार आहे. महाविकास आघाडीमधून ज्यावेळेस आपण बाहेर पडलो, महाविकास आघाडीमधून त्यावेळेस अजित पवारांवरच आरोप झाले होते. अजित पवारांवर आरोप करून सर्वजण बाहेर पडले की आम्हाला अशा पद्धतीनं त्रास दिला जातोय. आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं अजित पवारांवरच आरोप आहे का, आणि अजित पवार जाणीवपूर्वक अशा सगळ्या गोष्टी करतायत असं म्हणणं आहे. नाही, जाणीवपूर्वक करत असावेत असं माझा काही आक्षेप नाही. परंतु कदाचित त्यांना जे काही ते गाईड करणारे जे आहेत अकाउंटच्या विभागाचे, त्यांनी कदाचित मिसगाईड केलं असावं. मी त्यांना सुद्धा विनंती करणार आहे की माझा हक्काचा जो निधी आहे तो माझ्या खात्याला मिळाला पाहिजे, ही माझी आग्रही मागणी आहे. राज्याला शिरसाट साहेब 9 लाख कोटीचं कर्ज आहे, त्याचा जीडीपीवरती परिणाम दिसून येतो, राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती दिसून येतो. एकीकडे 2100 रुपये जी घोषणा केली त्याचा काही पत्ता नाही, त्याबाबत विरोधाभास आहे, झिरवाळाने वक्तव्य वेगळं केलं आपण ऐकतोय. मग याची सर्व घडी बसवताना दुसरीकडे अर्थमंत्री निधी देत नाही ही तुमची ओरड आहे. या सर्वांचं सारासर करायचं म्हटलं तर राज्याची आर्थिक घडी बसवायची तरी कशी नेमकी? नाही, राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. 1500चे 2100 रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थानं भाव करतात. काही योजना बंद होणार का, याला पैसे कमी मिळतात का, नाही, त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत. जी कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत. आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत. भले कर्ज काढावं लागेल, परंतु आम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेला बंद करता येणार नाही, ही तेवढी वस्तुस्थिती आहे. 2100 रुपये मिळणार का आगामी काळात? आता सध्याला 1500 रुपये मिळतील एवढं नक्की. भविष्यात तुम्ही आता म्हणतो तसं की 1500 ते 2100 होणं कधी वस्तुस्थिती नाही तसं, त्यामुळे पैसे नसल्यामुळे ही गडबड आहे. पैसा थोडा कमी तर आहेच ना, ही वस्तुस्थिती आहे, मान्य करावं लागेल ना. आर्थिक अडचण निश्चित आहे, परंतु ते दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी आम्ही करतोच आहोत. सर, बात सिर्फ फंड ट्रांसफर की नहीं है. फंड ट्रांसफर में सोशल जस्टिस में ट्राइबल डेवलपमेंट डिपार्टमेंट पे तेलंगाना और आंध्र प्रदेश जैसे राज्यों में नॉर्म्स हैं जो कि इस बात से को प्रतिबंधित करते हैं कि इस तरह से इन सेंसिटिव डिपार्टमेंट से पैसे नहीं ट्रांसफर किए जा सकते. तो उसको लेकर के, क्योंकि आप सोशल जस्टिस मिनिस्टर हैं, महाराष्ट्र में भी एक बात ये बातचीत चली थी कि इस तरह के नॉर्म को लाना चाहिए और अब वो नॉर्म नहीं है, हेंस द ट्रांसफर. सो एज अ सोशल जस्टिस मिनिस्टर आपका कॉमेंट? देखिए, सोशल जस्टिस डिपार्टमेंट और ट्राइबल डिपार्टमेंट के लिए नॉर्म्स तेलंगाना में, आंध्रा में और 2-3 राज्यों में चलते हैं. उनके पास कभी भी निधि लैप्स नहीं होता. ये खाते को जो दिया गया निधि है वो कंटिन्यू उसी पे खर्चा करना चाहिए, ये बंधनकारक है. 31 मार्च आया, अखर्चित बोल के उसको अपन ट्रांसफर मतलब लैप्स करेंगे, ऐसा नहीं होता. तो कैरी फॉरवर्ड होता है, वो अगले साल में जाता है. ये उन्होंने वहां कायदा बनाया है. हम भी सीएम साहब से बात करके इस तरीके का कोई कायदा लाने की हम भी कोशिश करेंगे. एक बार अगर ये कायदा आ गया तो कोई पैसा ये खाते का, आदिवासी विभाग का भी, सामाजिक न्याय का भी ट्रांसफर नहीं होगा. या तो वो ट्रांसफर के वजह बोलता हूं लैप्स नहीं होगा, वो कैरी फॉरवर्ड होगा, अगले साल के अंदर वो इंसर्ट किया जाएगा. इसलिए ये कायदा लाना हमारे लिए भी जरूरी है. सोशल जस्टिस डिपार्टमेंट के तहत क्या ये जो इतना बड़ा रकम है 410 करोड़ से ज्यादा का, इसका ट्रांसफर होना क्या आपके ओवरऑल डिपार्टमेंट के परफॉर्मेंस पे और बाकी जो प्रोजेक्ट्स हैं उस पर भार डालेगा? नहीं, होता है ना, जरूर उसका इफेक्ट होगा. अभी जो पैसा मिलना चाहिए वो पूरा तरीके से मिला नहीं. ये लोक संख्या के आधार पे पैसा दिया जाता है. अभी इसके अंदर जो अभी अगर नहीं मिला तो उसका बट नेचुरल है, कुछ खातों पे इसका असर जरूर होगा. महामंडल है, उनको अभी हमको लोन देते वक्त दिक्कत आएगी. अब वो आएगी और उसको कुछ इलाज भी तो है ही नहीं है.
राष्ट्रवादी तो कोई स्पेसिफिक प्रोजेक्ट महामंडल लोन के अलावा साहेब कोई लाईव्ह और झालं आहे. कोई राष्ट्रवादी आणि विशेष करून एकनाथ शिंदे आणि अजित पवारमध्ये काही नाराजी सुरू आहे. कारण का जो माजी मुख्यमंत्र्यांचा त्या कार्यक्रमामध्ये अजित पवार जाहीर नाराजी व्यक्त केली की बऱ्यापैकी जनतेचा हा सन्मान आहे, याला पाहिजे प्रतिनिधी पाठवलं नव्हतं पाहिजे. प्रतिनिधी पाठवलं त्याची परंपरा पडेल आणि कार्यक्रमांना अशा व्हॅल्यू राहणार नाही. आणि त्याला जाहीर नाराजी व्यक्त केली. अजित पवार काल तुमच्या विभागात देखील होते, त्या ठिकाणी देखील तुम्हाला आमंत्रित आहे, ते करण्यात आलेलं नव्हतं. कुठेतरी नाराजीचा सूर आणि ज्या ठिकाणी पाहिलं शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि मंत्री महायुतीचं टेन्शन वाढतात अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे या सगळ्या गोष्टी. आम्ही महायुतीचं कोणतंही टेन्शन वाढवत नाहीत. महायुती मजबूत आहे. एखाद्या कार्यक्रमाला एखाद्या उपमुख्यमंत्री न जाणं, अनेक वेळेला असं झालेलं आहे. शिंदे साहेबांचे डेट मी घेतलेले आहेत, कार्यक्रमाला ते आले नाही, कॅन्सल करावा लागला. असं नसतं. जर त्यांनी पूर्वी काही कार्यक्रम दिले असेल आणि त्या कार्यक्रमाला त्यांना जायचं असेल तर ते एखाद्या कार्यक्रमाला अब्सेंट राहिले तर याचा अर्थ महायुतीमध्ये तणाव आहे असं नाही. काल डेप्टी सीएम अजित पवार माझ्या मतदारसंघात आले, मला त्याची कल्पना नाही आणि ते कल्पना नसल्यामुळे मी माझे जे पूर्व कार्यक्रम होते ते कार्यक्रम मी माझे करत गेलो. म्हणून काल त्यांच्या कार्यक्रमात सुद्धा मी उपस्थित नाही राहू शकलो. याचा अर्थ असा होत नाही की आमच्यामध्ये बेबनाव आहे. आमचं सर्व चांगलं आहे. परत फक्त थोडा बहुत जो काही वाद होत असतो निधीचा, तो मला वाटतं सामंजस्याने आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्री साहेब याच्यातून तोडगा काढतील. समन्वयाचा कुठे अभाव आहे? कारण का तुम्ही देखील मंत्री आहात, उपमुख्यमंत्री तुमच्या मतदारसंघात येतात, एक पालकमंत्री असून मंत्री असून तुम्हाला माहिती दिली जात नाही. कुठेतरी जाणीवपूर्वक केलं जाते. अजितदादाच्या ज्या स्टाफ आहे त्यांना कदाचित त्यांना माहिती नसेल. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे मला त्याला 2 दिवस अगोदर मला सूचना द्यायला पाहिजे होती. कदाचित त्यांच्याकडून का दिले गेलं नाही त्याचा जाब अजितदादा त्यांच्या खात्याला विचारतो. शिरसाट साहेब, खाली अजित पवार बोलताना म्हणाले की अधिकारी आणि मंत्र्यांनी चांगलं काम करा, नीट करा, अन्यथा त्या ठिकाणी रोबोटिक. मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्याकडे त्यांचा अंगोली निर्देश आहे की ते मंत्री काम करत नाहीत, असे कुठले आहेत तुमच्या माहिती? रोबोट सारखे आणि याला जोडून प्रश्न की कार्यक्रम जो होता त्यात आपलं खातं कुठेच नव्हतं. कारण काय? तुम्हाला सामील केलं गेलं नव्हतं का? तसं काम झालं नाही. तसं काही नाहीये. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी योजना आणली की 100 दिवसाचा कार्यक्रम हा लागोपाठ चालणारा कार्यक्रम आहे. ही 5ही वर्ष त्याच स्पीडने काम करण्याची एक सुरुवात त्या टायमाला केली. आणि गाडीचं सारखंच असतं, पहिल्या गिअरमध्ये गाडी डायरेक्ट टॉप गिअरमध्ये टाकता येत नाही. ते पहिल्या गिअरमध्ये काही ज्या चुका असतील, काही कामाच्या पद्धतीमध्ये स्लो डाऊन झालं असेल किंवा काही कामाची सुरुवात झाली असेल तर त्या 100 दिवसामध्ये जेवढं काही केलंय ते समाधानकारक आहे की नाही हे तपासण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून आता हे पुढचा सेकंड गिअर, थर्ड गिअर आणि टॉप गिअर पडायला थोडासा कालावधी लागतो. म्हणून त्याच्यामध्ये असा आम्ही हे या खात्यात तो फेल झाला, हे झालं असं नाही. राहिला प्रश्न काही मंत्र्याबद्दलचा, ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्यांची इतंभूत माहिती हे मुख्यमंत्री साहेबांकडे असते आणि ते सगळ्या बारीक गोष्टीकडे लक्ष ठेवून सुद्धा असतात. मग जर एखादा मंत्री काम करत नसेल किंवा कामात बदलता जो स्लो डाऊन असेल तर त्याची दखल मुख्यमंत्री घेतील. त्याचं टेन्शन इतरांनी घेण्याचं काही कारणच नाही ना. मग तुम्हाला रोबोट आणायचा आहे का विदाऊट मंत्र्याचं सरकार चालवायचं आहे, हा सर्व निर्णय हा मुख्यमंत्र्याचा आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना या सर्व गोष्टीची जाणीव आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे काय, त्याच्यावरती उत्तर तुम्हाला देण्यात आलेलं आहे का, काय समाधानकारक उत्तर मिळालं? नाही, मुख्यमंत्री साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे आणि आता उद्या सुद्धा चोंडीला आमची कॅबिनेटची बैठक आहे. त्या टायमाला हे सगळं विषय निघणार आहे. त्यावेळेला सुद्धा आम्ही याच्यावर चर्चा करू आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तर त्याच्यावर आमचं समाधान असेल. साहेब, अजित पवार कार्यक्रमाच्या फडणवीसांचा कुठलाच असा विषय नाही की तुम्ही त्यांची तक्रार करताय. लाडकी बहीण ते खातेही त्यांच्याकडेच आहे. तुमच्या मतदारसंघात ते अजित पवार आहेत. ते जाणीवपूर्वक करतायत का? नाही, अजित पवार जाणीवपूर्वक करत नसावेत. जाणीवपूर्वक करण्याचं काही कारणही नाही. त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी, थेरी वेगळी आहे, आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, सीएम साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून आम्ही एकमेकाला कुरघोडी करणं ज्याला म्हणतात ते करायच्या भानगडीत पडत नाहीत. प्रत्येकाने स्पीडनी काम केलं पाहिजे ही त्याच्या मागची भावना मुख्यमंत्र्यांची आहे आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणत आहे की संजय शिरसाटांना वस्तुस्थिती जी आहे ती समजून घ्यायला पाहिजे, असं एका ज्येष्ठ नेत्याला बोलणं योग्य नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. मी ज्येष्ठ नेत्याला बोललेलं नाहीये. घेऊन जात नाहीये असं अजित पवार काही पैसे स्वतःच्या घरी घेऊन जात नाहीये. मग ते काय कट करून जर कट नसेल तर मी माझ्या घरी घेऊन गेलो असतो का?
पैसे काय मला माझ्या घरी घेऊन जायचे आहेत का? मला खातं चालवताना थोडंसं लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि याची जाणीव सर्वांना असली पाहिजे. मग तुम्ही तुमचे कार्यक्षमता सुद्धा दाखवायची, तुम्हाला परफॉर्मन्स पण द्यायचा आणि तुमचा पैसाही कमी व्हायचा. हा हे कोणतं दुपटी भूमिका राहील? काम करताना फ्रीडम असला पाहिजे आणि काम करताना जर चुकत असलं तर कान धरला सुद्धा पाहिजे. माझं चुकतंय का? कान धरा, अवश्य तुम्हाला ते अधिकार आहेत. परंतु काम करताना मग पाय छाटून पळ म्हणायचं ही सुद्धा पद्धत बरोबर नाही ना. म्हणून मी माझा आक्षेप त्याच्यावर नाहीये, कुणावर मंत्री म्हणून काय अजितदादावर माझा आक्षेप नाहीये. त्यांच्या खालचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा हे समजलं पाहिजे की काम करताना फ्रीडम जो पाहिजे या मंत्र्यांना तो त्या पद्धतीने द्या. काम करत नसेल तर त्याला मंत्री पदावरून काढून टाका, काही प्रॉब्लेम नाही. परंतु याचा अर्थ असा नाही का काही बोलायचंच नाही असं नाही होत ना. माझी व्यथा मी मांडायचा प्रयत्न केला, याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. राज्य सरकारने डिव्हिजन 1 सुरुवातीला प्रताप सरनाईक यांनी आक्षेप घेतला होता त्याच्या एसटीची कर्मचाऱ्यांचे पगार नाही झाले. त्यांनी पण आक्षेप घेतला होता वित्त विभागावर. शारीरिक शुक्राचार्य मंत्रालयात बसला आणि तो पगार होऊ देत नाही. 5 तारखेला जमेल तर मी उपोषणाला बसेल किंवा तिथं हजर राहीन असा. नंतर तुमचा आक्षेप आलाय अजितदादांच्या वित्त विभागावर. गिरीश महाजनचा बी आला ना, गिरीश महाजनचा बी आला ना. नाही सुरुवातीला प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला होता. ठीक आहे, काही जरी आक्षेप असला तर आम्ही याची चर्चा करू. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल आणि आमचं त्याच्यातून मला वाटतं समाधानकारक तोडगा निघेल. हे सगळं मुद्दाम केलं जातंय का? अशा अनेक अरे घटना आहेत. वारंवार त्याच्या आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न का करतात? आमचं कोणत्याही प्रकारचं भांडण नाहीये. तसं घटना आमचं घडतात. आम्ही जी काही जे मत मांडतोय त्या मताचा अर्थ आमच्या एकमेकाच्या विरोधात काहीतरी टोकाची भूमिका घेतोय. आता अजितदादाचं ना आमचं भांडण लागलंय असं तुम्ही प्रकार जो करताय विभागामध्ये शारीरिक शुक्राचार्य आहे का? वित्त विभागामध्ये जर काही चुकीचं जे काही काम करत असेल तर त्याच्यावर दादा कारवाई करतील, त्याची चिंता करू नका आणि तुम्ही अवघंच आमचं भांडण लावू नका.